नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खूपच पौष्टिक असे गूळ घालून हिरव्या मुगाचे मोदक. करायला खूपच सोपी आणि हेल्दी असणारी ही रेसिपी खायला देखील खूपच छान लागते. झटपट तयार होणारे हे मोदक तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये हिरवे मूग भाजून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटं हे भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता कलर देखील आता चेंज झालेला आहे आणि वासही खूप छान येत आहे. आता गॅस बंद करून हे मूग बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत. अशा प्रकारे बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. पुन्हा गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. तूप वितळल्यानंतर बारीक दळलेले हे मूग घालायचे. मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटं छान सुगंध येईपर्यंत हे भाजून घ्यायचे. तुम्ही आता बघू शकता कलर देखील चेंज झालेला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे. आता गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. थंड झाल्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. त्याच्यामध्ये मी थोडं जायफळ किसून घातलेलं आहे. थोडं सुंठ देखील किसून घातलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलचीची पूड देखील घालू शकता. अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर किंवा खजूर सुद्धा वापरू शकता. गुळाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि मिक्सरमधून हे सगळं फिरवून घ्यायचं. अशा प्रकारे सगळं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याचे मोदक बनवायला घेऊ. अशा प्रकारच्या मोदकाचा साच्याचा मी वापर केलेला आहे. साच्यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण भरायचं. बाजूनी व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे त्याच्या कळ्या छान दिसून येतात. अशा प्रकारे आपला पहिला मोदक हा तयार झालेला आहे. उरलेले सगळे मोदक मी आता असेच बनवून घेणार आहे. करायला खूपच सोपी, पौष्टिक आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.